टिप नंबर 1. हातापायांना मुंग्या येणे हे मधुमेहाचे प्राथमिक लक्षण असू शकते. यात पायाच्या तळव्यापासून मुंग्या येण्यास सुरुवात होते. हळूहळू संपूर्ण पाय सुन्न पडतात. 70% डायबिटीजच्या पेशंटमध्ये हे लक्षण दिसून येते. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे असं होते. हातापायांना मुंग्या येणे सोबतच भूक आणि तहान जास्त प्रमाणात लागत असेल तर हे मधुमेहाचे प्रमुख लक्षण आहे हे समजावे. तर उपयुक्त टीप आवडली असेल तर लाईक, शेअर व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. टीप नंबर 2. 160 प्रकारचे रोग नुसत्या मांसाहाराने होतात हे नेहमी लक्षात ठेवा. टीप नंबर 3. खाण्याचा चुना 70 प्रकारचे रोग बरे करू शकतो. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 4. चेहऱ्यावर काळे तीळ असल्यास फुलकोबीचा रस काढून जेथे तीळ असेल त्या जागेवरती थोडासा मसाज करावा. यामुळे तीळ हळूहळू कमी होऊ लागतील. तर तीळ घालवण्यासाठी प्रत्येकाने ही टीप नक्की ट्राय करून बघा. टीप नंबर 5. स्वयंपाक झाल्यावर 48 मिनिटाच्या आत खावा, नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात. तर प्रत्येक गृहिणीने रोजच्या जीवनामध्ये ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा. टीप नंबर 6. ॲनिमियाचा त्रास असल्यास म्हणजे शरीरात रक्त कमी असणे हा जर त्रास असेल तर महिलांनी 3 खजूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी म्हणजेच अनुशापोटी खावेत आणि त्याचे पाणी देखील प्यावे. यामुळे ॲनिमिया लवकरच बरा होईल. महिलांसाठी खास टीप नंबर 7. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही ज्वारी किंवा बाजरीची भाकरी खाऊ शकता. या भाकरी गव्हाच्या चपातीपेक्षा खूप हेल्दी असतात. यात जास्त प्रमाणात पोषक तत्वे असतात आणि कार्बोहायड्रेट कमी प्रमाणात असतात. तर तुम्हाला पण पोटावरची चरबी किंवा तुमचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा. टीप नंबर 8. तांबे, पितळ किंवा काचेच्या भांड्यात तूप, तेल, ताक, लोणी, रसदार भाज्या कधीही ठेवू नये. विषारी घटक यामध्ये तयार होतात. अशी भांड्यामध्ये जास्त वेळ ठेवलेले पदार्थ लवकरच खराब होतात. टीप नंबर 9. गव्हाचा चीक किंवा गव्हाचे कोंब खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. प्रत्येकाने फॉलो करण्यासारखी महत्त्वाची टीप नंबर 10. पाण्यात हळद मिसळून पिल्याने पोट आतून साफ होते आणि पोटातील जंत मरून जातात. तर निरोगी शरीर राहण्यासाठी प्रत्येकाने रोजच्या जीवनामध्ये ही टीप नक्की फॉलो करून बघा. टीप नंबर 11. रोज एक किवीचे फळ सेवन केल्याने डोळ्याच्या सगळ्या समस्या दूर होतात. तर डोळ्यासंबंधी समस्या असतील तर ही टीप ट्राय करा. टीप नंबर 12. किडनी स्टोन झाल्यास हळद आणि जुना गूळ ताकामध्ये मिसळून पिल्याने किडनी स्टोन पूर्णपणे नष्ट होतो. हे नक्की करून पहा. अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी टीप नंबर 13. लवंगा अस्थमा म्हणजेच दमा या आजारावर फायदेशीर आहेत. 30 मिली पाण्यात 6 लवंगा घेऊन ते पाणी उकळून घ्या व त्याचा काढा तयार करून मधासोबत दिवसातून 3 वेळा घेतल्याने किंवा पिल्याने अस्थमा म्हणजेच दमा असलेल्या व्यक्तीला आराम मिळतो. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 14. झोपताना डोक्याजवळ कधीही मोबाईल ठेवू नये. यातून निघणाऱ्या रेडिएशनमुळे सुद्धा आपली केस गळती होऊ शकते किंवा होते. अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी टीप नंबर 15. केसामध्ये कोंडा होऊ नये असे वाटत असेल तर बाहेर जाताना केस पूर्ण झाकून जावे. तसेच केसामध्ये धूळ, घाण असताना केसांना तेल लावू नये. टीप नंबर 16. केस धुण्यासाठी नेहमी शिकाकाई, आवळा, रिटा किंवा नागरमोथा याची पावडर करून केस धुवावे. यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. तसेच महिन्यातून एक वेळेस केसांना मेहंदी अवश्य लावावी. तर केसासंबंधी बऱ्याचशा समस्या जर असतील तर किंवा केस गळतीची समस्या असेल तर तुम्ही ही टीप नक्की ट्राय करून बघा. टीप नंबर 17. आठवड्यातून किमान एक वेळेस कोरफडीचा गर केसांना लावावा.
यामुळे केसाच्या अनेक समस्या दूर होतात. बाजारात मिळणारा ॲलोवेरा जेल लावू नका, तर आपल्या घरच्या कुंडीतील फ्रेश कोरफडीचा गर काढून केसांना लावावा. तर बऱ्याचशा मैत्रिणींना केस गळतीची किंवा केसामध्ये कोंडा होणे, केसांना फाटे फुटणे अशा बऱ्याचशा केसाच्या समस्या असतील तर तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 18. फ्रीज खूप दाटून आणि गच्च भरून ठेवू नये. वेळोवेळी संपवलेले पॅकेट्स किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये थोडासाच पदार्थ उरला असेल तर तो पदार्थ एखाद्या छोट्या भांड्यामध्ये काढून जागा रिकामी करावी. अशा पद्धतीने फ्रीज नेहमी सुटसुटीत ठेवावा. टीप नंबर 19. महिन्यातून किमान एक वेळेस थोडे थोडे केस कापत राहावेत. यामुळे केसांना फाटे फुटत नाहीत. तसेच केसांची वाढ देखील यामुळे चांगली राहते किंवा होते. तर केसांना फाटे फुटू नयेत यासाठी प्रत्येक मैत्रिणीने ही टीप नक्कीच लक्षात ठेवा. टीप नंबर 20. योगा, प्राणायाम, मेडिटेशन यामुळे आपले शरीर आरोग्य आणि मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. तर आपले केस देखील यामुळे निरोगी राहतात. याचा देखील आपल्या जीवनामध्ये नक्कीच अवलंब करावा. तर एक आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येक महिलेने व माझ्या प्रत्येक मैत्रिणीने ही टीप रोजच्या जीवनामध्ये नक्कीच फॉलो करा. टीप नंबर 21. अर्धा चमचा तुरटीच्या पावडरमध्ये अर्धा चमचा खोबरेल तेल टाकून हे दोन्ही एकत्रित करावे व त्याने चेहरा 5 मिनिटे चेहऱ्यावरती मसाज करावी. त्यानंतर 2 मिनिटांनी चेहरा धुवावा. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय नियमितपणे केल्यास वांगाचे डाग पूर्णपणे निघून जातील. तर चेहऱ्यावरती वांग असण्याची समस्या असेल तर प्रत्येक मैत्रिणीने ही टीप प्रत्येक मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 21. किचन स्वच्छ करण्याचा सोपा मार्ग म्हणजे भांडी घासण्याची लिक्विड वापरणे. घरात भांड्यासाठी साबण किंवा तेलकट भांड्यासाठी खास लिक्विड सोप असतो. हे लिक्विड थोड्या पाण्यात मिसळून तुम्ही किचनच्या टाईल्स, किचनमधील कपाटे स्वच्छ करू शकता. कारण या मिश्रणाने तुम्ही तुमचे काम सहज आणि झटपट होऊ शकते. प्रत्येक गृहिणींसाठी महत्त्वाची व खास टीप नंबर 22. मीठ ही स्वयंपाकघरातील एक अशी वस्तू आहे ज्यामुळे तुम्ही किचनमधील कोणताही चिकट डाग कमी करू शकता. मिठाच्या पाण्यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ आणि निर्जंतुक तर होतेच, शिवाय त्यामुळे स्वयंपाकघरात माशा, कीटक, डास देखील येत नाहीत. जर तुमच्याकडे जाडे मीठ म्हणजेच खडे मीठ असेल तर तुम्ही ते किचनची खिडकी, सिंकचे आउटलेट या ठिकाणी ठेवू शकता. स्वयंपाकघरातील लादी आणि टाईल्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मिठाचे पाणी नक्कीच वापरू शकता. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.